शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मटर आणि बटाट्याची भाजी करून दाखवते। तर मटर धुवून मी स्वच्छ पुसून घेतले कारण मला फ्राय करायचे। मी थोडे फ्राय करते म्हणजे आपल्या घरगुती सोप्या पद्धतीने। मी आता तिथे तेल घालते, तर जास्त घालायचं कारण की बटाटे आपले फ्राय झाले पाहिजे ब्राऊन होईपर्यंत। ते तर नॉर्मल झालं की आपल्याला फ्राय करायचे। पॅनवर तेल टाकू देत। जे माझे मटर ताजे नाही, फ्रोजन मटरच आहेत, पण मी ते आता याच्यामध्ये फ्रीजर मधून काढून घेतलेले होते। हे बघा, त्याचा साधा सोपा साहित्य आहे। एक कांदा, टोमॅटो आणि माझं घरगुती वाटण आणि आपले बेसिक मसाले। तेल टाकला की आपल्याला हे बटाटे मी धुवून पाण्यामध्ये आणि स्वच्छ गाळून पुसून घेतलेले आहेत आणि मी आता थोडे फ्राय करून घेते। आपल्याला ब्राऊन होईपर्यंत चांगले फ्राय करायचे। फ्राय केलेले बटाटे खूप चविष्ट लागतात आणि लगेच शिजतात। हे बघा, माझे बटाटे जवळजवळ चांगले शिजलेले आहेत, म्हणजे चांगले फ्राय झालेले आहेत। जवळजवळ 70 ते 80% मी फ्राय केलेले आहेत। मी या प्लेटमध्ये काढून घेते। बटाटे असे फ्राय केले ना की खूप चविष्ट भाजी होते। आता आपल्याला इथे एक्स्ट्रा असं तेल नको असेल, आपल्याला थोडं काढून घ्यायचं आहे। थोडं मी काढून घेते। मस्त मी इथे फोडणी घालते। थोडंसं जिरं, हिंग, कांदा घालायचा। कांदा थोडा लाल झाला की आपल्याला टोमॅटो घालायचा। तेल तापलेलं ते कांदा पटकन लाल होईल। माझा मोबाईल का पडतोय? माझा इथे बोल पप्पा पण चांगला कांदा लाल केला, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकले। मी आता आताच टाकून घेते, पण माझा मोबाईल सारखा पडतोय वरून, काय माहिती नाही आज काय झालंय ते। जे भाजीला लागेल तेवढंच मी टाकते कारण की आपला टोमॅटो चांगला मऊ झाला पाहिजे। आणि आपल्याला ते झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटं। अशा टोमॅटो आपल्याला नरम करायचं आहे। टोमॅटो आपलं तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटण टाकायचं आहे। वाटण तुम्ही हिरवं वाटण टाकलात तरी चालेल, पण माझं हे घरगुती वाटण त्याच्यामध्ये पण छान होते। मग दुसरे मसाले, गरम मसाले वगैरे टाकायची गरज नसते। ही माझं घरगुती वाटलेलं मसाला आहे। माझा मसाला घालते। त्याला पाहिजे मालवणी मसाला आहे, त्याच्यामुळे मी दुसरं काहीच घालणार नाही। मस्त मसाले आपले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। थोडंसं झाकण ठेवते, म्हणजे 5-10 मिनिटात भाजी होणारी आहे आपली। फक्त चांगला मसाला हा तर हे झाला भाजला पाहिजे। मसाला माझा चांगला शिजलेला आहे। त्यात थोडंसं मी जळू नये म्हणून थोडंसं कोमट पाणी होते। कोणत्याही भाजीला कोमट पाणी होता। हे बघा, मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी होतं, त्याला चांगलं शिजवून द्यायचं। आपल्या मसाला शिजण्यावर आहे तरच आपली भाजी खूप छान होते। अजून मी 2 मिनिटं ठेवते, मग आपल्याला मटर टाकायचे। आपल्याला मटर टाकायचे, जेवढे पाहिजे तेवढे आपल्याला टाकून घ्यायचे। मटर टाकल्यानंतर आपल्याला हे मटर शिजायला वेळ लागणार नाही, आपले फ्रोझन मटर आहेत। आता बटाटा फ्राय केलेला टाकायचे। मस्त अशी आपल्याला
तुम्हाला सुकी पाहिजे सुकी भाजी करू शकता, रस्सेवाली पाहिजे रस्सेवाली करू शकता. आपल्याला बटाटा तर 80% शिजलेला आहे, म्हणून आपल्याला थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. मटर थोडे शिजण्यापुरते आणि गॅस कमी करते, थोडंसं पाणी टाकायचं. अगदी 1 वाटी पण नाही, छोटी वाटी अशी थोडंसं मी पाणी टाकलं. आपल्याला मला सुकी भाजी करायची, एकदम रस्सेवाली पण नाही. तर आपल्याला याच्यामध्ये चांगली अशी त्याला चांगलं 5 मिनिटं तर चांगलं शिजवून घ्यायचं आहे. ते झाकण ठेवते आणि 5 मिनिटं चांगलं शिजवून घेते. चला इथेच 5 ते 7 मिनिटात परत भाजी बघते. तर काही मध्ये मध्ये खोलून बघितलेली, पण भाजी आता तयार आहे. हे बघा अशी मस्त असलेली रपरपीत भाजी झालेली आहे. बघा अशी मस्त अशी. बटाटा शिजलेला आहे चांगला. तुझी फ्राय केला बटाटा ना की पटकन शिजतो. आपण वरून कोथिंबीर घालूया. अशी कशी करून बघा एकदा भाजी मस्तपैकी याचं वरून करून बघा. वरून झाली कोथिंबीर घालते. अशी भाजी खूप रस्सा पण नाही आणि खूप घट्ट पण नाही. चला मला कशी वाटली माझी मटर बटाट्याची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला मी आता गॅस बंद करते आणि वर झाकण ठेवते. चला बाय बाय.